एकेकाळी ग्रामीण आणि सिटीला जोडण्यासाठी एक डाक विभाग असं एक कार्यरत क्षेत्र होतं, जे छोट्या मोठ्यांना जोडण्याचा प्रयत्न करत होतं. त्याचप्रमाणे आज IT 20 ॲप्लिकेशनचे कार्यान्वयन हे यामुळे एक डिजिटल परिवर्तन उपक्रम हे डाक विभागाकडनं अंमलात आणणार आहे. माहिती अशी की भारतीय डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी IT 20 या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत APT ॲप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचमुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुक्त होणार आहेत. नागपूर शहर डाक विभागाला अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयांमध्ये या नवीन प्रणालीची अंमलबजावणी ही दिनांक 4/8/2025 पासून लागू होणार आहे. या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेला डेटा स्थलांतराची प्रक्रिया दिनांक 2/8/2025 रोजी नियोजित करण्यात आली आहे. या यांत्रिक कारणामुळे शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नागपूर शहर तसेच महाराष्ट्रभर डाक विभागाला अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस मधील कोणतेही व्यवहार केले जाणार नाही आहेत, अशा माहिती नागपूर डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी डाकघर यांनी दिली आहे. भारतीय डाक विभागाने आपल्या सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी त्यांचे सर्व महत्वाकांक्षी पोस्टातील कामे 2 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करून घ्यावीत. या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल डाक विभागाने खेद व्यक्त केले आहे. प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटल सक्षम सेवा देण्यासाठी ही पावले उचलले जात असल्याची ग्वाही डाक विभागामार्फत दिली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील एकूण ब्रांचेस ही 11,814 हे 2 तारखेला पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे आणि 4 तारखेला नवीन डाक विभाग डिजिटलायझेशन करून ही समक्ष नागरिकांच्या येणार आहे. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी उद्गार न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.